शरद पवारांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजता वायबी चव्हाण सेंटर इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव आणि मुंबईमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। मतदार यादीतील घोळ आणि आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती काय ठरवायची या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेससोबत आघाडी करणार यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जावं अशी शरद पवार यांची भूमिका असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे। लोकलमध्ये हिंदी बोलण्यावरून झालेल्या वादातून एका मराठी विद्यार्थ्यानं गळफास घेतल्यानंतर आता जोरदार राजकारण रंगलंय। भाजपने हिंदी मराठी वादाला तोंड फोडणाऱ्या ठाकरे बंधूंना टार्गेट केलंय। काही जण मराठी अमराठी वाद तयार करतायत आणि त्यामुळे एका मुलाला जीव गमवावा लागला असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय। तर याच प्रकरणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजपकडून सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन केलं जाणार आहे। समाजामध्ये भाषावाद आणि प्रांतवाद शिवसेना आणि मनसेकडून पसरवण्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। आंदोलनाला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते आज दुपारी 12 वाजता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पोहोचणार आहेत। यावेळी मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोरासमोर येण्याची शक्यता आहे। आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला, मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही। दरम्यान आदित्य ठाकरे यांनी अमित साटम यांच्या आंदोलनावर थेट उत्तर देणं टाळलंय। मात्र जी आत्महत्या झाली यामागे हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि हा सगळा विषय संवेदनशील आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मात्र भाजप मराठी आणि अमराठीचा वाद निर्माण करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हा कायदा सुव्यवस्थेचा पण तेवढाच प्रश्न। रेल्वे पोलीस काय करत होती ते खरोखर तसं झालं का? कारण ती व्यक्ती पण मराठीच होती। हा मराठी अमराठी वादने जो भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, मुळात हा एक जरी महत्त्वाचा प्रश्न असला तरी पुन्हा एकदा मी ह्या प्रश्नावर तुम्हाला आणीन, कारण तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आत्ता मी घेतला, महिलांचा सुरक्षेचा असेल किंवा हा सुरक्षेचा असेल। आता मध्यंतरी ते 2 ट्रेन घासून मध्ये जी लोक चिरडली गेली त्याच्यावर कुठे काय रेल्वे मंत्रालयाकडून आलेलं? धुळ्यातल्या दोंडाईचा वरवाडे नगर परिषद भाजपच्या ताब्यात आली आहे। नगराध्यक्षानंतर नगरसेवकांच्या सगळ्या 26 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। महाविकास आघाडीसह इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने नगर परिषदच बिनविरोध झाली आहे। भाजपचाच नगराध्यक्ष आणि भाजपचेच नगरसेवक अशी 100% सत्ता तिकडे आली आहे। मंत्री जयकुमार रावलांच्या मातोश्री नयर कुंवर रावल या नगराध्यक्षा बनलेल्या आहेत। 73 वर्षांच्या इतिहासात दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध झालेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीदरम्यान सत्तेतील आजीमाजी आमदारांमध्ये झुंपली आहे। सत्तेच्या लालसेपोटी ते हिंदुत्ववादी पक्षात सामील झाले अशी टीका भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केली आहे। तर त्यांच्या टीकेला माजी राज्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी प्रत्युत्तर दिले। आता मित्रपक्ष असलेला शिंदे गटातील नेते ते काय पूर्वापार शिंदे गटाचे नेते नाही आहेत। सत्ता बघून स्वतःच्या सोयीसाठी सरकार आल्यावर हे आलेले लोक आहेत। त्यामुळे आता त्यांच्या पक्षनिष्ठेवर, त्यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या कामाबद्दल जनता साशंक आहे। जरी ते महायुतीत आले असतील तरी कुठलाही निधी, कुठलीही कामं आणण्यात ते यशस्वी झालेले नाहीत आणि जनतेला हे चांगलं माहिती आहे। केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे शिंदे गटात आलेले नेते आहेत। हे कधी जातील आणि काय करतील हा नियम नाही। काय म्हणाल मी, काय घेतलं सत्तेचा फायदा, काय घेतलं सांगा, काय घेतलं का फायदा? 6-7 महिने झाले की काय कुठलं कामं घेतलंय, काय केलंय, काय केलं सत्तेचं पद्धतीने? आम्ही काही नाही, आम्ही काँग्रेसमध्ये सत्तेवर असताना आम्ही फायदा घेतला नाही। 25 वर्ष सत्तेवर असलेला माणूस आज कुठल्या हालतमध्ये आहे? 3.5 वर्षामध्ये तो कुठल्या हालतमध्ये, कोण सत्तेचं जास्त फळ चाकले, कोणाकडे एवढं सगळं प्रचंड आलं, सगळं ते सगळं लोकांना दिसतं। ते स्वतःचं सांगून नये तसं सांगायला बसतो तर आम्ही आहे ना, आता मैदान आहे, आता जाहीर सभेमध्ये बोलू, आता कशाला बोला?
जळगावच्या भुसावळ नगर परिषदेच्या चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गायत्री भंगाळे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्शिया अन्सारी तर काँग्रेसकडून सविता सुरवाडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे भुसावळमध्ये होणाऱ्या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे आता पाहावं लागेल। बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 26 उमेदवार वैध ठरले होते। त्यापैकी 7 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे एकूण 19 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। तर 26 प्रभागात 52 जागांसाठी 288 उमेदवार निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। ज्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, केवळ त्याच उमेदवारांना शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। ऐन नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार धांडे आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू महुवाले यांनी राजीनामा दिलाय। पक्षांतर्गत गटबाजी आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून दोघांनीही राजीनामा दिल्याचं सांगितलं जातंय। आम्ही राजीनामा दिला ह्या कारणासाठी किंवा समजा आम्ही एक आमदार साहेबाला म्हणलो किंवा बौद्ध व मुस्लिम समाजाला न्याय द्यायची आपल्याकडून योग्य वेळ आली, तर त्यांना ते आम्ही जे पत्रक काढलं प्रिंट मीडियाद्वारे, तर ते त्यांना आवडलं नाही। त्याचा जाब विचारला आम्हाला, म्हणलं चांगली वेळ आलेली आपल्याला त्यांना न्याय द्यायसाठी। मी वरिष्ठांना सुद्धा कळवलं होतं की मी बीड नगरपालिका लढवतोय, पण स्थानिक जिल्हा प्रमुख स्थानिक आमदार सन्माननीय संदीप क्षीरसागर यांचं ऐकून त्यांनी मला जातीच्या नाव म्हणजे ओपन जागा आहे इथं देता येत नाही, आणि स्वतः आमदार साहेबांनी वार्ड क्रमांक 4 मध्ये 1 SC 1 ओपन असताना तिथं त्यांनी 2 SC दिलेत। पण निष्ठावंत शिवसैनिकांचा जीव गेला हा संदीप क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून गणेश वाडेकरांनी माझा राजकीय बळी घेतला। निष्ठावंत शिवसैनिक खूप नाराज आहेत। हे वरिष्ठांना हे आता काही दिवसातच कळलं अजून किती जणांचे राजीनामे पडतील, कारण गणेश वाडेकर हे जिल्हा प्रमुख मनमानी कारभार करतात आणि ह्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ते स्थानिक आमदाराच्या पायाशी बांधलेले आहे। नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये भाजपचे नितीन आबा काळे बिनविरोध विजयी झालेत। वानाडोंगरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 12B मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानंतर त्या प्रभागामध्ये नितीन काळे हेच एकमेव उमेदवार राहिल्यामुळे ते बिनविरोध विजयी झालेत। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात होतीये। धाराशिवमधील नळदुर्ग नगर परिषदेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली सभा होणार आहे। नळदुर्गमध्ये नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। यामध्ये भाजप आणि अजित पवार गटही समोरासमोर पाहायला मिळतोय। पहिल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बारामती नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले। दरम्यान अजित पवार भाषणाला बोलायला उभे राहिले, त्यावेळी त्यांच्या सिक्युरिटी गार्डकडे भली मोठी बंदूक बघताच अजित पवारांनी खडसावलं। आपल्याला हे सगळं आवडत नाही, चालत नाही, ते गाडीत जाऊ देत अशा पद्धतीने अजित पवारांनी खडसावलंय। मला कधी आयुष्यात नव्हते मी कुठं बंदूक तुम्ही तुम्हाला कळत नाही का कधी गाडी जाऊ आमच्या विरोधात उभे राहिलात आणि वरून निधी नाही मिळाला तर मग उभं कशासाठी राहणार, अशा शब्दात अर्थमंत्री अजित पवारांनी विरोधकांना धमकी दिली। अर्थ खात्याच्या नाड्या स्वतःच्या हातात असणाऱ्या अजित पवारांनी निधी वाटपावरून विरोधकांना हा इशारा दिलाय। माळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते। मतं द्या आणि निधी घ्या अशा शब्दात त्यांनी जनतेला आमिष दाखवलंय। अर्थ खातं माझ्याकडे आहे, वाढपी तुमच्या ओळखीचा आहे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्तच वाढतो अशा शब्दात निधी वाटपावर त्यांनी भाष्य केलंय। त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले। आमच्या विरोधामध्ये जे उभे राहिले ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत। ते काही पण सांगतील, काही जण म्हणतील आम्ही निवडून आल्यावर दादाला जाऊन मिळणार, आला काही अर्थ नाही। एकदा पॅनल म्हणजे पॅनल, काही बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले, म्हणतात आम्ही अजित दादाचेच कार्यकर्ते। अरे मग दादाचेच कार्यकर्ते होता तर दादाच्याच विरोधात बंडखोरी का केली, त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकत नाही। आणि निवडून आल्यावर दादाला पाठिंबा देणार, दादाला पाठिंबा तर 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त मतदारांनी ऑलरेडी दिलेला आहे। हे जे काही बाकीचे सांगतात, उद्याच्याला ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला, ते काय करणार आहे? अरे आम्हाला निधीच नाही, मग कुठे सांगितलं होतं उभं राहायला?
जर उद्याच्याला कोणी चुकला तो माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगेन त्याचा उचला, अजिबात लाड करणार नाही. आमच्या प्रत्येक आया बहिणीकडे त्यांनी आमच्या बहिणीच्या नात्याने, मातेच्या नात्यानेच बघितलं पाहिजे, मुलीच्या नात्यानेच बघितलं पाहिजे. पोलिसांना म्हणलं त्यांना पकडा चांगलं. परवा तर आम्ही ठरवलेलं आहे, आता हे असलं चुकीचं वागतील ना त्यांना बेडा घालायची आणि त्यांची वरात काढायची गावात, त्यांची मिजासच उतरायची. 18च्या 18 लोकांना आम्ही पॅनल जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्या. हे काही साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन. एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचार सभा घेण्यासाठी शिंदे आज पालघरमध्ये येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे गणेश नाईक या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि याच ठिकाणी शिंदे जाहीर सभा घेत असल्यानं ते गणेश नाईकांवर टीका करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंनी पाठ फिरवल्यानं गणेश नाईकांनी पुतळ्याचं अनावरण केलं. तिकडे पदाधिकारी फोडल्यानं शिंदे आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे आणि असं असताना शिंदेंच्या पालघर दौऱ्याला अधिक महत्त्व असणार आहे. पालघरच्या डहाणू नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात सर्व पक्षीयांनी मोड बांधली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असताना ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेतल्यानं भाजप विरुद्ध शिंदेंची सेना असा थेट सामना होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मित्रपक्षांमध्ये रंगणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं असून अमरावती नगरपालिका निवडणुकीत रंगतदार स्पर्धा होणार आहे. अमरावतीतल्या नात्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दर्यापूर नगरपालिकेमध्ये जावा नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांविरुद्ध उभे आहेत. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळेंच्या पत्नी नलिनीताईंनी देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर मंदाकिनी भारसाकळे या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत आणि जावांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेमध्ये भाजपात बंडखोरी झाली. निलेश ताजणेंनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण डोहेंसाठी डोकेदुखी वाढली आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी पक्षनिष्ठा आणि मेरिटपेक्षा मर्जीतल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याचा ताजणे यांनी आरोप केलाय. तर भोंगळेंनी ताजणेंचे आरोप फेटाळले. सर्वेच्या आधारावर उमेदवारी दिल्याचं त्यांनी सांगितलंय. आम्ही काही त्यांच्या मर्जीतले नगराध्यक्ष बनत असल्यामुळे आम्हाला सीट डावलण्यात आली. हा एकदम अन्याय आपण सहन करून घ्यायचा नाही. कुठेतरी याच्या विरोधात आपण आलं पाहिजे आणि आम्ही कुठल्याही पक्षात न जाता स्वतःचं बंडखोर पॅनल 12 सीटा आम्ही भारतीय जनता पार्टी, 6 सीटा शेतकरी संघटना आणि 2 सीटा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून एक विचार घेऊन जनतेच्या समोर जातो. चित्रात बंडखोरीचा मला वाटते की भाजपला कोणते नुकसान होणार नाही. शेवटी उमेदवारी ही मेरिटवर दिली जाते. या ठिकाणी ज्या व्यक्तीने शहराच्या भाजपचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळलं त्या अरविंद डोळेंना ना भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी द्यायची प्रक्रिया, त्या प्रक्रियेतून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अरविंद डोळे यांची उमेदवारी निश्चित केली. धाराशिवमध्ये नागरिकांनी चोरीचा कट उधळून लावलाय. डोक्यावर केसाचा टोप घालून चोरटे आले होते. MIDC मध्ये दबा धरून बसलेल्या चोरांना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधला दुसरा कसोटी सामना आजपासून गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे. पण या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. भारताचा कर्णधार शुभमन गिलला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये शुभमनच्या मानेला दुखापत झाली होती. सामना दरम्यानच त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं आणि त्यामुळे तेव्हापासूनच गिलच्या दुसऱ्या कसोटीतील समावेशासंदर्भात साशंकता होती. दरम्यान BCCIच्या वैद्यकीय पथकानं त्याला अनफिट घोषित केल्यानं तो आजच्या कसोटीत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्याच्या जागी डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गुवाहाटी कसोटीमध्ये शुभमन गिलच्या जागी ऋषभ पंत नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. BCCI कडून याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कसोटीमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा ऋषभ पंत भारताचा 38वा खेळाडू ठरलाय. तर महेंद्रसिंग धोनीनंतरचा पहिलाच यष्टीरक्षक कर्णधार असेल. पंतकडे याआधी संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र गुवाहाटीमध्ये तो पहिल्यांदाच भारताचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल.
भारताच्या पूर्वेकडील भागात लवकर सूर्यास्त होत असल्यामुळे गुवाहाटी कसोटीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला हा कसोटी सामना सकाळी 9:30 ऐवजी अर्धा तास लवकर म्हणजे सकाळी 9 वाजता सुरू होईल. सकाळी 9 ते 11 पहिलं सेशन, मग 11 ते 11:20 असा टी ब्रेक आणि 2 तासांच्या दुसऱ्या सेशन नंतर 1:20 ते 2 वाजेपर्यंत लंच ब्रेक घेतला जाईल. भारताच्या पूर्व आणि पश्चिमेकडे प्रमाणवेळ एकच असली तरी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेमध्ये जवळपास 1.5 तासांचा फरक आहे आणि त्यामुळे या सामन्यात पूर्ण 90 षटकांचा खेळ होण्यासाठी सामन्यांच्या वेळामध्ये बदल करण्यात आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.